श्री गुरुदेव दत्त. या व्हिडिओमध्ये आपण 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार आहात. या आठवड्यात कार्तिक अमावस्या व देव दीपावली येत आहे. यांचा तुमच्या राशीला कसा फायदा होईल आणि कशा प्रकारे तुमचे नुकसान होऊ शकते, तसेच तुम्ही कोणती काळजी घ्यावी, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहात. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इझी ऍस्ट्रॉलॉजी. चला तर मग पाहूयात या आठवड्यात होणारे ग्रहांमधील बदल तुमच्या राशीवर कसा व कोणता परिणाम घडवून आणणार आहेत ते. मेष राशी. या आठवड्यात मेष राशीने करडा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम आशुतोषाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमची मनासारख्या ठिकाणी बदली होण्याचीही शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि ते तुम्हाला महत्वाची जबाबदारीही सोपवू शकतील. करिअर आणि व्यवसायामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे तुम्ही समाधानी राहाल. व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये एखादी चांगली बातमी मिळेल. हा आठवडा अभ्यास आणि शिकणे या दोन्ही दृष्टीने अनुकूल असेल. नातेसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत शुभ आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला भावंडांकडून विशेष असे सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु कामाच्या वाढत्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे आहाराकडे आणि विश्रांतीकडे पुरेसे लक्ष द्या. वृषभ राशी. या आठवड्यात वृषभ राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिगम्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. वृषभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र फळे देणारा राहील. या आठवड्यामध्ये तुम्हाला कठोर परिश्रमानंतरच कोणत्याही कामात यश मिळेल. या आठवड्यात तुमची भेट एखाद्या मोठ्या अधिकारी किंवा राजकीय व्यक्तीशी होऊ शकते. त्यांच्या मदतीने तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. जर तुम्ही नोकरी व्यवसायाच्या शोधामध्ये भटकत असाल तर तुम्हाला आणखी थोडासा वेळ वाट पाहावी लागू शकते. या आठवड्यात नोकरदारांना कठोर मेहनत करावी लागेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सध्या कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा थोडासा प्रतिकूल राहू शकतो. या दरम्यान तुम्हाला नातेसंबंधावर विशेष लक्षही द्यावे लागेल. तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे जवळचे लोक नाराज होऊ शकतात. कामाच्या ताणामुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. मिथुन राशी. या आठवड्यात मिथुन राशीने करडा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिप्रायाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुख आणि सौभाग्य घेऊन येणारा आहे. या आठवड्यामध्ये तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूलता कायम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना कार्यक्षेत्रामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही सहकार्य आणि समर्थन मिळेल. या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचा आळस आणि काम पुढे ढकलण्याची सवय यावर नियंत्रण मिळवून आपली कामे वेळेवर आणि पूर्ण एकाग्रतेने पूर्ण करू शकाल, ज्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. व्यवसायाच्या दृष्टीनेही हा आठवडा चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. तुमचा व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पुढे वाढताना दिसेल. तुम्हाला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा फायदाही मिळू शकतो. बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे तुम्हाला मिळतील. कुटुंबीय आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे आणि तुम्ही उत्साहाने काम कराल, ज्यामुळे कोणताही मोठा शारीरिक त्रास तुम्हाला होणार नाही. कर्क राशी.
या आठवड्यात कर्क राशीने लाल व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिरामाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा चढ उतार घेऊन येणारा राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामामध्ये दुर्लक्ष करणे टाळावे लागेल. या आठवड्यात नातेसंबंधामध्ये आलेल्या अडचणींमुळे तुम्ही तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तुमच्यामध्ये काम पुढे ढकलण्याची सवय वाढू शकते. बेरोजगार लोकांना नोकरी व्यवसायासाठी आणखी थोडीशी वाट पाहावी लागू शकते. व्यावसायिकांनी या आठवड्यामध्ये धोकादायक गुंतवणूक करण्यापासून दूर राहणेच आवश्यक आहे. या आठवड्यात आर्थिक अडचणी टाळण्यासाठी तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन करून चालणे योग्य ठरेल. या आठवड्यामध्ये तुम्हाला आपली बोलणे आणि व्यवहार यावरही नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात हंगामी आजार किंवा जुन्या व्याधींमुळे तुम्हाला शारीरिक कष्ट होऊ शकतात. म्हणून वेळीच काळजी घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणेही खूप महत्वाचे आहे. सिंह राशी. या आठवड्यात सिंह राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभिवाद्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फळ देणारा राहील. या आठवड्यात त्यांच्या कामातील अडचणींमुळे नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्यावा. आठवड्याच्या मधला काळ व्यवसायाच्या दृष्टीने थोडासा प्रतिकूल म्हणता येईल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या स्पर्धकांकडून कडवी झुंज द्यावी लागू शकते. बाजारात आलेली मंदी देखील तुम्हाला त्रास देईल. व्यवसायाशी जोडलेल्या लोकांना या काळामध्ये पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये खूप काळजी घेण्याची गरज आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे टाळाटाळ न करता अधिक लक्ष देणेही गरजेचे आहे. तरच अपेक्षित यश तुम्हाला मिळू शकेल. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये तुम्हाला केवळ हंगामी आजारांपासूनच नव्हे तर दुखापत याच्यामुळेही शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून तुमची दिनचर्या आणि आहार योग्य ठेवा आणि वाहन चालविताना अत्यंत काळजीपूर्वक चालवा. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने करडा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अचित्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील. संपूर्ण आठवडाभर तुमचे चांगले नशीब काम करताना दिसेल. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. या आठवड्यात करिअर व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक शुभ आणि फायदेशीर होतील. या आठवड्यामध्ये योजना आखून काम करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला खूप फायदा होईल. लोक तुमच्या व्यवहाराच्या पद्धतीने आणि बोलण्याने अगदी प्रभावित होतील. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये मोठा फायदा मिळू शकतो. या दरम्यान तुम्ही तुमचा व्यवसाय वाढविण्याच्या योजनांवर काम कराल. या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक समस्या थोड्याफार प्रमाणात दूर होतील आणि जमा झालेल्या संपत्तीमध्येही वाढ होईल. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुमची तब्येत सामान्य राहील आणि तुम्ही पूर्ण उत्साह व जोमाने आपली कामे पूर्ण कराल. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने जांभळ्या व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम आदिकाराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळे तणाव घेऊन येणारा असू शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला या आठवड्यामध्ये काही अडचणींचा सामनाही करावा लागेल. आठवड्याच्या पूर्वार्धामध्ये तुम्हाला तुमच्या कामात विशेष काळजी घेणे ही खूप गरजेचे आहे, कारण तुमचे विरोधक सक्रिय राहतील आणि तुमचे काम बिघडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. वैयक्तिक जीवनातही तुम्हाला गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला पैसे आणि कागदपत्रे संबंधित कामे अगदी काळजीपूर्वकच करावी लागतील.
या काळामध्ये तुम्ही धोकादायक गुंतवणूक करण्यापासून दूर राहावे. या आठवड्यात तुम्हाला आई आणि वडिलांच्या आरोग्याची चिंता असेल. कामाच्या ताणामुळे आणि आई किंवा वडिलांच्या आरोग्याच्या चिंतेमुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक ताणही वाढू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शांत राहणे आणि योग्य ती काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अलोकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक काम मोठ्या विचारपूर्वक आणि शहाणपणाने करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. या आठवड्यामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत आणि प्रयत्न करण्याचीही गरज असेल. व्यवसायाच्या दृष्टीने आठवड्याच्या उत्तरार्धाचा काळ थोडासा प्रतिकूल राहू शकतो. या दरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये सावधगिरी बाळगणेही आवश्यक राहील. आर्थिक दृष्टीने आठवडा अडचणींचा राहू शकतो. या काळामध्ये तुमच्या समोर काही मोठे खर्चही येऊ शकतात. या आठवड्यात जवळच्या व्यक्तीशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. या आठवड्यामध्ये वाढलेला ताण आणि चिंता यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणून मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान करणे किंवा विश्रांती घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने करडा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अमरेशाय महा या मंत्राचा जप नियमित करावा. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य घेऊन येणारा आहे. जर तुम्ही गेल्या काही काळापासून एखाद्या मोठ्या समस्येमुळे त्रस्त असाल तर या आठवड्यात एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या किंवा जवळच्या मित्राच्या मदतीने तुम्ही त्यावर तोडगा काढण्यामध्ये यशस्वी व्हाल. या आठवड्यात तुम्हाला भाग्याची साथ मिळाल्यामुळे सर्व गोष्टी वेळेवर आणि मनाप्रमाणे होताना दिसतील. यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वासही पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या योग्यता आणि अनुभवाच्या बळावर कामे अधिक चांगल्या प्रकारे कराल. व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारकच राहील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून व्यवसायाशी संबंधित एखाद्या समस्येचा सामना करत असाल तर या आठवड्यामध्ये त्यावर तोडगा निघेल. व्यवसायामध्ये मिळणारा फायदा आणि त्याचा विस्तार यामुळे तुम्ही खूप समाधानी राहाल. तुमचे मन सकारात्मक आणि आनंदी असल्यामुळे या आठवड्यात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अनिकेताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला भाग्याची अपेक्षित साथ मिळाल्यामुळे करिअर, व्यवसाय आणि शिक्षणामध्ये तुमची प्रगती होईल. आरोग्य आणि नातेसंबंधाच्या दृष्टीनेही हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. तुम्हाला घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हितचिंतक आणि जवळच्या लोकांचे सहकार्य मिळत राहील. आठवड्याच्या मध्यभागी नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीशी संबंधित शुभ बातमीही मिळू शकते. हा काळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. या दरम्यान उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना मनासारखे यश मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य फळ देणारा राहील. व्यवसाय सामान्य गतीने सुरू राहील आणि तुम्हाला त्यामध्ये अपेक्षित नफाही मिळेल. तुमच्या अनुकूल आरोग्यामुळे आणि कामातील यशामुळे या आठवड्यात तुम्ही उत्साही आणि आनंदी असाल. कुंभ राशी. या आठवड्यात कुंभ राशीने जांभळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अभयाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर मेहनत करण्याचा असेल. या आठवड्यात तुम्हाला कठोर परिश्रम आणि प्रयत्नानंतरच कामामध्ये मनासारखे यश मिळू शकेल. आठवड्याच्या सुरुवातीला कोर्ट कचेरीशी संबंधित प्रकरणे तुमच्या चिंतेचे कारण बनतील.
या दरम्यान एखाद्या सरकारी निर्णयामुळे तुम्हाला अडचण जाणवू शकते. आठवड्याचा पूर्वार्ध नातेसंबंधाच्या दृष्टीनेही थोडासा त्रासदायकच राहू शकतो. जवळच्या लोकांसोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो. हा आठवडा आर्थिक दृष्टीने थोडासा चढ उतार घेऊन येणारा राहील. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये अचानक काही मोठे खर्च आल्यामुळे तुमचे तयार केलेले बजेट बिघडू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारख्या यशासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करण्याची गरज असेल. आरोग्याच्या बाबतीत वाढलेला ताण आणि चिंता यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून स्वतःची विशेष अशी काळजी घ्या. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने करडा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम अमर्त्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्यपणे अनुकूल राहील. या आठवड्यामध्ये तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुमची काम करण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वाढेल. या आठवड्याच्या मध्यभागी करिअर, व्यवसायाच्या संदर्भात लांबचा किंवा छोटा प्रवास होण्याचीही शक्यता आहे. या दरम्यान तुमचे प्रभावी लोकांशी संपर्क जोडले जातील. जर तुम्ही गेल्या काही काळापासून नोकरी, व्यवसायाच्या शोधामध्ये भटकत असाल तर तुम्हाला आठवड्याच्या उत्तरार्धात या संदर्भामध्ये एखादी चांगली बातमीही मिळू शकते. या दरम्यान तुमच्या व्यावसायिक कौशल्यामध्येही वाढ होईल. बाजारामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोतही मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंद टिकून राहील. एकंदरीतच या आठवड्यात सर्व काही तुमच्या बाजूने अनुकूल असल्यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील आणि तुम्हाला उत्साहाची आणि सकारात्मकतेची भावना मिळेल. तर हे होते या आठवड्याचे मेष ते मीन सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. यामध्ये तुमच्या राशीसाठी सांगितलेले बदल आणि तुम्ही घ्यावयाची खबरदारी यांचा येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुमची राशी कोणती आहे. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा फायदाच होईल. आणि हो, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुढील आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि हो, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.